ठाण्याच्या इंदिरानगर येथे वराह जयंतीच्या निमित्ताने आलेल्या भाजप मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी बोलताना अधर्माचे नाश करण्यासाठी विष्णू भगवान यांनी वराह अवतार घेतला। हिंदू धर्मावरती जो वाकड्या नजरेने बघेल त्याला संपवण्याचं काम केलं पाहिजे। कोणाला मिरची लागेल म्हणून आम्ही जयंती साजरी करत नाही, लागत असेल तर लागू दे असं देखील त्यांनी म्हटलंय। भाजप युवा मोर्चा आयोजित इंदिरानगर येथील वराह जयंतीसाठी मंत्री नितेश राणे हे येथे उपस्थित झाले होते। यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की आमची वराह जयंती साजरी करतोय, त्यामुळे कुणाला त्रास होण्याचं कारण नाही। आम्ही आमदार आणि मंत्री म्हणून मंचावर आहे, ते फक्त हिंदूमुळेच। मला फक्त हिंदूंनी आमदार केलं आहे। निवडणुकीत मी कोणत्याही मोहल्ल्यामध्ये गेलो नाही, पत्रकं वाटली नाहीत। हा आमचा हिंदू राष्ट्र आहे, 90% इथे हिंदू राहतात। आम्ही इथे वराह जयंती नाही साजरी करणार तर पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाणार का, असा सवालही यावेळी नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे। मोदी यांच्या काळात असंही होईल, पाकिस्तानमध्ये पण वराह जयंती साजरी होईल। ते दिवस दूर नाहीत। उत्सवात काही त्रास असेल एक कॉल करा, सर्व त्रास दूर करतो। आम्हाला बघायचं आहे कोण हिंदूच्या सणांना त्रास देतोय। तुमचा त्रास दूर करण्यासाठी नितेश राणे इथे आलेला आहे। आमच्याकडे सर्व औषध इंजेक्शन आहे। जो हिंदूंना त्रास देईल तो 2 पायांवर घरी जाणार नाही, हा शब्द देतो, असं आवाहन यावेळी नितेश राणे यांनी ठाण्यामध्ये केलं आहे। आज सनातन हिंदू धर्मामध्ये वराह जयंतीला वेगळं महत्व आहे। वराहाला आम्ही विष्णूचा तिसरा अवतार आम्ही मानतो आणि वराह जयंतीच्या निमित्ताने हिंदू समाजाने एकत्र येऊन अधर्माचा सामना एकत्र पद्धतीने समाज म्हणून करावा, हा संदेश आपल्याला वराह जयंतीच्या निमित्ताने आम्हाला द्यायचा होता। आज मला समाधान वाटतं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाने वराह जयंती आज साजरा केली। माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्राच्या अनुसार वराह जयंती महाराष्ट्राच्या लोकांनी निश्चित पद्धतीने साजरा केलेली आहे। लवकरच महाराष्ट्र सरकार पण या गोष्टीला शासकीय पद्धतीने पाठिंबा देईल असा विश्वास व्यक्त करतो। त्याचबरोबर आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आम्हाला औरंगाबादबद्दल शिकायचं नाहीये, टिप्याबद्दल शिकायचं नाहीये, आम्हाला वराह जयंतीबद्दल शिकून घ्यायचं आहे। म्हणून मी त्या पद्धतीचं पत्रही लिहिलं आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री जे कडवट हिंदुत्ववादी आहेत आणि आमचं हिंदुत्वाचं सरकार असल्यामुळे निश्चित पद्धतीने माझ्या मागणीची दखल घेतली जाईल। हीच हिंमत त्यांनी इस्लामबद्दल बोलण्याची दाखवावी, असंच काहीतरी कुराणबद्दल बोलून दाखवावं। सगळी हिंमत, सगळी विश्लेषण, सगळंच मार्गदर्शन हे हिंदू धर्मालाच होतं। सगळ्याच पद्धतीच्या टिप्पण्या देण्याची हिंमत ही फक्त हिंदू धर्मालाच होते। त्यांनी मुंब्राच्या चौकात उभं राहून सांगावं की इस्लाम नावाचा धर्मच नाही, सांगावं ना। मग मी मानेन की सर्व धर्म समभाव आहे, कारण का सगळे प्रयोग अगर हिंदू धर्माबद्दलच होत असतील ना, ते पण आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये, ते पण हिंदूंकडूनच, तर ह्या गोष्टीला कुठेतरी हिंदू समाज याची दखल घेईल आणि ह्या योग्य वेळी हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल। तुम्हाला दाखवलं तर तुम्ही वाटायला सुरू कराल। ते माझं एक्सक्लुझिव्ह वॅक्सिन आहे। कोणी अगर माझ्या हिंदू समाजाला वाकड्या नजरेने पाहिलं तर कोणाला कुठे कुठे टोचायचं औषध ही माझ्याकडे आहे। त्या सगळ्या त्रासाची व्यथाची मी नोंद घेतलेली आहे। शेवटी मी तुम्हाला काय सांगेन, आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। आमच्या या हिंदू समाजाने आम्हाला निवडून इथे आणलेलं आहे, म्हणून हिंदू समाजाचे सण अगर कोण साजरा करण्यामध्ये अगर अडचण आणत असेल तर त्याची योग्य पद्धतीने नोंद घेतली जाईल। तर आरक्षणाबद्दल जे जरांगे पाटील जे बोलतायत त्याला उत्तर देण्यासाठी आमच्या सरकारने एक उपसमिती जाहीर केलेली आहे। माननीय विखे पाटील साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत, म्हणून त्याबद्दलची अधिकृत माहिती तुम्हाला द्यायची आहे ती त्या निश्चित पद्धतीने देतील। आणि म्हणून आणि दुसरा विषय, जे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईंबद्दल यांनी काल भाषणामध्ये जे बोलले ते व्हिडिओ फिरतायत, मी हेही त्याबद्दल उत्तर देताना बोललो की अस्सल मराठा आहे ना, कधी कोणाच्या माता भगिनींवर चुकीचं बोलत नाही। आमच्या शिवरायांची शिकवण आहे आम्हाला। शिवरायांनी तर परक्यांच्या पण स्त्रियांना मान सन्मान दिलेला आहे स्वराज्यामध्ये, आणि अगर त्या शिवरायांना अगर आम्ही मानत असू तर अशा कोटाच्याही आईच्या बद्दल कोणीही बोलता कामा नये।